नमस्कार मंडळी, आज आपण व्हिडिओमध्ये रेस्टॉरंट किंवा हॉटेल सारखा नाही पण त्यापेक्षाही भारी चवीचा पनीर बटर मसाला बनवणार आहोत। तेही एक सिक्रेट मसाला वापरून आणि त्यासोबत खाण्यासाठी गव्हाच्या पिठापासून बनवलेला भरपूर लेयर्स असलेला लच्छा पराठा सुद्धा बनवणार आहोत। जास्त काही रॉकेट सायन्स वापरलेलं नाही, एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। अगदी कोणीही बनवू शकेल एवढी छान आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला किंवा व्हिडिओला सुरुवात करूया। पनीर बटर मसाला बनवण्यासाठी सुरुवातीला एक वाटण काढायचं आहे। कढईमध्ये 2 मोठे चमचे गच्च भरून मी इथे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। हे कांदे घातलेले आहेत। आता हे कांदे आपल्याला चांगले गोल्डन ब्राऊन कलर वरती भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि चांगला गोल्डन ब्राऊन कलर वरती हा कांदा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर या कांद्यामध्येच 1 इंच बारीक चिरलेलं आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, 10-12 काजू घालायचे आणि हे सुद्धा कांद्यासोबतच व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता यामध्येच आपल्याला 2 लाल बुंद असे पिकलेले टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घालायचे आहेत। टोमॅटो चांगला गळला जावा किंवा चांगला शिजला जावा यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, चांगलं परतून घेतलं। आता हे टोमॅटो चांगले शिजण्यासाठी त्यावरती झाकण ठेवलेलं आहे, त्यामुळे गॅसची बचत होते आणि टोमॅटो सुद्धा लवकर शिजले जातात। बघू शकता अगदी 3-4 मिनिटात टोमॅटो चांगले गळले गेलेले आहेत। आता हे सगळं आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। यामधलं तेल तसंच कढईमध्ये ठेवलेलं आहे। चांगलं कांदा आणि टोमॅटो निथळून तेलातनं घेतलं आणि गार करण्यासाठी एका ताटामध्ये ठेवलं। भाजून घेतलेले कांदा, टोमॅटो आणि बाकी सर्व जिन्नस 2-3 चमचे पाणी घालून मिक्सरमधून चांगले बारीक करून घेतलेले आहेत। बघू शकता वाटणाची कन्सिस्टन्सी एकदम स्मूथ आलेली आहे। तुम्ही हवं तर हे जे वाटण आहे ते गाळणीतून गाळून घेऊ शकता, पण मी काही हे गाळणार नाही। चला आता लगेचच फोडणी घालायला घेऊया। फोडणीसाठी त्याच कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे आणि 2 चमचे तूप घातलेलं आहे। तुम्ही हवं तर तुपाऐवजी 2 चमचे बटर घालू शकता। त्यानंतर तयार केलेलं सगळं वाटण घालून घ्यायचं आणि हे वाटण 4 ते 5 मिनिट या तेला तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर संपूर्ण तूप किंवा संपूर्ण बटर सुद्धा वापरू शकता। हे वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं। गॅसची फ्लेम हाय ठेवायची। आता यामध्ये मसाले घालूयात। 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट जे रंगासाठी वापरलं जातं ते घातलेलं आहे आणि हाच तो सिक्रेट मसाला आहे ज्यामुळे आपल्या भाजीची चव एकदम छान येणार आहे। सुहानाचा पनीर बटर मसाला मिक्स जो येतो त्याचं संपूर्ण पॅकेट मी इथं घातलेलं आहे। 1/2 किलो पनीरसाठी हे पॅकेट अगदी व्यवस्थित प्रमाण आहे। त्यानंतर 2 ते 3 चमचे पाणी घालायचं, त्यामुळे मसाले अजिबात करपत नाहीत आणि हे मसाले ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। बघू शकता ग्रेव्हीला आता छान असा कलर आलेला आहे आणि एकदम स्मूथ कन्सिस्टन्सी आलेली आहे। एकसारखी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता बाजूलाच गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। साधारणतः 1 ग्लासभर पाणी मी यामध्ये घातलं। आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये या ग्रेव्हीच्या झालेल्या सगळ्या गुठळ्या आहेत त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत। बघू शकता एकदम स्मूथ अशा कन्सिस्टन्सीची ही ग्रेव्ही तयार झाली। आता यामध्ये 1 चमचाभर कसुरी मेथी हातामध्ये चांगली कुस्करून अशी घालायची आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चांगलं मिक्स करायचं। मीठ घालताना जरा बेताने घाला, कारण कांदा टोमॅटो भाजताना सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे। त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं, कारण ग्रेव्हीला उकळी आलेली आहे, ते बाजूला सुद्धा उडलं जातं आणि झाकण ठेवल्यामुळे ही ग्रेव्ही मस्त अशी व्यवस्थित शिजली जाते। साधारणतः 4 ते 5 मिनिट ही ग्रेव्ही आपल्याला मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे। ग्रेव्ही शिजते तोपर्यंत पनीरचे तुकडे करून घेऊयात। इथे मी 1/2 किलो पनीर घेतलेलं आहे। शेजारी असलेल्या डेअरीमधून हे पनीर मी आणलेलं होतं आणि त्याचे साधारणतः एवढे छोट्या छोट्या आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीरचे तुकडे करून घेऊ शकता। आता ही ग्रेव्ही सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे। यावरचं झाकण काढून घ्यायचं। तळापासून व्यवस्थित अशी ही ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची आहे। बघू शकता ग्रेव्ही छान आता शिजलेली आहे। याची कन्सिस्टन्सी सुद्धा पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी दाटसर झालेली आहे। आता कट करून घेतलेलं सगळे पनीरचे तुकडे यामध्ये घालून घ्यायचे। हे पुन्हा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। किती छान ही पनीरची भाजी किंवा पनीर बटर मसाला आत्ताच दिसत आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता।
पनीर व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर यावरती आणखी एकदा भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि या ग्रेव्हीला आणखी चांगलं क्रीमी टेक्स्चर यावं यासाठी 2 ते 3 चमचे घरची जी दुधावरची साय असते ती साय फेटून घेतलेली आहे आणि 2 ते 3 चमचे साय यावरती मी घालून घेतली। पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। चमचा यामध्ये असाच तिरका ठेवून द्यायचा, अगदी तिरकं थोडंसं झाकण ठेवायचं, कारण ही ग्रेव्ही उकळत असताना त्याचे गॅसवरती शिंतोडे उडले जातात आणि 2 ते 3 मिनिट हे पनीर यामध्ये असंच शिजवून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपली ही पनीर बटर मसाल्याची भाजी तयार झाली। हॉटेल किंवा रेस्टॉरंटसारखी नाही, पण त्यापेक्षा भारी चवीची ही भाजी तयार होते। सगळ्यात शेवटी गॅस बंद केला। पुन्हा एकदा यावरती सजावटीसाठी घरची मलाई आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। काय भारी ही भाजी दिसत आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे। आता या पनीर बटर मसाला सोबत खाण्यासाठी मी रेग्युलर चपात्या ज्या करते त्या करणार होते आणि त्यासाठीच कणिक मळली होती, पण नवरोबांनी सांगितलं की नेहमी काय चपातीच करते, थोडंसं वेगळं काहीतरी कर, तर लच्छा पराठा कर म्हणाले। म्हणून मग त्या चपातीच्या कणकीपासून मी एक छोटासा गोळा घेतला, पिठामध्ये चांगला घोळवून घेतला आणि लागेल असं पीठ लावून याची घडी न करता जशी चपाती लाटतो आपण त्या पद्धतीने एकदम पातळ अशी चपाती लाटून घेतली। लाटलेल्या चपातीवरती चमचाभर तेल मी घालून घेतलं। त्यानंतर यावरती थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरलं आणि लाल तिखट सुद्धा भुरभुरून घेतलं। लाल तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कोथिंबीर सुद्धा घातली। आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जवळजवळ कट द्यायचे, पण वरच्या आणि खालच्या साईडला थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आणि मगच कट द्यायचे। त्यानंतर कोणतीही एक साईड घेऊन या सगळे जे लेयर्स आहेत ते एकत्र करून घ्यायचे। थोडासा याला पीळ द्यायचा आणि कोणतीही एक साईड घेऊन आतमध्ये याची गुंडाळी करून घ्यायची। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। आता हे जे शेवटचं टोक राहिलेलं आहे ते याच्याच खाली असं ठेवून द्यायचं आणि वरून हाताने थोडंसं प्रेस करायचं। आता हा जो गोळा आहे तो पिठामध्ये व्यवस्थित असा घोळवून घ्यायचा आणि अगदी हलक्या हातांनी याचा पराठा लाटून घ्यायचा। मध्ये लागेल असं गव्हाचं पीठ लावू शकता। बघू शकता याचे लेयर्स आत्ताच किती छान असे दिसत आहेत। अगदी हलक्या हातांनी एकदम हा पराठा एकसारखा असा सगळीकडून लाटून घ्यायचा। हा पराठा अजून भाजला सुद्धा नाही, पण किती छान याचे लेयर्स सेपरेट झालेले आहेत बघू शकता। बाजूलाच गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता, यावरती हा पराठा घालायचा। एका साईडने चांगला भाजून झाल्यानंतर उलटून घ्यायचा आणि तेल किंवा तूप बटर काहीही लावून याला भाजून घ्यायचा। दोन्ही साईडने मस्त असा छान खमंग खरपूसा लच्छा पराठा भाजून घ्यायचा आणि एखाद्या जाळीवरती किंवा टोपल्यामध्ये कापड टाकून काढून घ्यायचा। त्यानंतर दुसरा सुद्धा पराठा मी बनवत आहे। चपाती लाटून घेतली, त्यावरती तेल लावलं, पीठ आणि लाल तिखट भुरभुरलं, कोथिंबीर घातली आणि याला कट देऊन घेतले। सगळ्या कडा एकत्र गोळ्या केल्या, याला थोडासा पिळा दिला आणि याचा गोळा असा बनवून घेतला। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। त्यानंतर आता याला सुद्धा पिठामध्ये व्यवस्थित असं घोळवून घेणार आहोत। थोडी कोथिंबीर शिल्लक होती त्यामुळे मी यावरतीच घालून घेतली आणि लागेल असं पीठ लावून अगदी हलक्या हातांनी हा सुद्धा पराठा मी लाटून घेतला। आता हा सुद्धा पराठा तव्यावरती घालून घ्यायचा आणि दोन्ही साईडने तेल तूप किंवा बटर लावून छान खमंग खरपूस भाजून घ्यायचा। आपला लच्छा पराठा सुद्धा तयार झालेला आहे। पनीर बटर मसाल्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे। पनीर बटर मसाला जसा थंड होईल तसा आणखी दाटसर होऊन जातो। डिशमध्ये सर्व केला, त्यानंतर त्यावरती सजावटीसाठी कोथिंबीर आणि थोडीशी मलाई घालून घेतली। काय सुंदर ही भाजी दिसत आहे। आहा, बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। चला आता ताट वाढून घेऊया। तर मंडळी, मी म्हणते म्हणून माझ्या या पद्धतीने तुम्ही सुद्धा पनीर बटर मसाला नक्की बनवून बघा। हॉटेल किंवा रेस्टॉरंट सारखा नाही, पण त्यापेक्षा भारी चवीचा पनीर बटर मसाला बनवून तयार होतो। सोबत खाण्यासाठी भरपूर लेयर्स असलेला गव्हाच्या पिठापासून बनवलेला लच्छा पराठा सुद्धा एकदा नक्की बनवून बघा आणि यामधला एक घास आता माझ्यासोबत तुम्ही सुद्धा खायला या आणि कसं झालंय हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा। पनीर बटर मसाला आणि गव्हाच्या पिठापासून भरपूर लेयर्स असलेला
लच्छा पराठा बनवलेला आहे। हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।